राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पीएम किसान योजनेचे लाभार्थी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या आणि कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पहा, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात आणि पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देत सांगण्यात आलेलं आहे की आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे। आता संख्या वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे तर आपण पाहिलेलं आहे, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक होतं, अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केलं जात नव्हतं। त्यामुळे बरेच लाभार्थी त्या योजनेतून बाद होत होते आणि साहजिकच पीएम किसान योजनेतून जर लाभार्थी बाद झाले तर नमो शेतकरीमधून त्यांचं नाव आपोआप कट करण्यात येत होतं, कारण राज्य सरकारने ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचीच यादी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येते आणि तिथूनच हे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात येतात। यादीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून हे पैसे डीबीटी करण्यात येतात। पण पहा, जर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी झाली तर साहजिकच होतं की नमोचे देखील लाभार्थी कमी होणार। परंतु आता दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट माहिती देत सांगितलेलं आहे की आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना जे कारण देऊन कमी करण्यात येत होतं, अपात्र करण्यात येत होतं, ते कारण म्हणजे 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात येत होतं। आता अशा शेतकऱ्यांना म्हणजेच 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि हा लाभ देण्यात येण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे। ही मागणी लावून धरलेली आहे, लवकरच ही मान्य होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर आपला हा मुद्दा क्लिअर झालेला आहे की 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे तर नमोचा 8वा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा सुद्धा 22वा हप्ता सांगण्यात आलेलं होतं की या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये 24 फेब्रुवारीला पीएम किसान दिनानिमित्त जमा केला जाईल, डीबीटी केला जाईल, परंतु तसं झालेलं नाही। मग आता हा नेमका हप्ता कधी जमा होणार आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं साहजिकच आहे। तर काळजी करू नका, होळीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि होळीच्या नंतर नमोचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा केले जातील।